श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस माझा उंबरठा पूजनपासून सुरुवात झालेली आहे आणि देवपूजा केली. सकाळी 10:30 तरी मला देवपूजा करण्यासाठी वाजतातच. म्हणजे किती जरी लवकर म्हणजे 4 वाजता 5 वाजता मी उठत नाही. निवांत 8:30-9 वाजता मी उठून अगोदर पहिल्यांदा आंघोळ वगैरे झाली की देवपूजा करायची. आणि माझा आता सध्या वेट लॉस सुरू आहे, त्यामुळं कमी तेलामध्ये पोहे आणि थोडेसे पेरू वगैरे खाल्ले. आणि ह्यांनी कुठलेही डाएट वगैरे करत चालू नाही त्यांचा, अजिबात त्यांना चालत नाही. आणि हे जबरदस्ती खातात, त्यांना गोड फार आवडतं. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर त्यांना चहा वगैरे झाला, नाश्ता झाला की हे गुलाबजाम खाऊन घरातून बाहेर पडलेत. त्यांना किती सांगा सकाळी सकाळी नाही खायचं, नाही त्यांच्या आवडते जे गोष्टी आहेत ते करतातच. आणि मी अजिबात मध्ये बोलत नाही. आणि घरातून बाहेर पडणार आमचं महत्त्वाचं काम होतं. जाताना मग सकाळी गाय आली होती. गाईसाठी मी म्हणजे जेवण बनवताना पहिला जो घास असतो तो गाईसाठी माझ्याकडे तयारच असतो. मग ती भाकरी असू दे, चपाती असू दे किंवा डाळी, पीठ, तांदूळ जे काही असेल ते रोज थोडं फार का असेल ना गाईसाठी आम्ही देतोच. कारण रोज स्वतःहून जर गाय दारात येत असेल तर तिच्यासाठी आपण देणं म्हणजे कर्तव्य आहे आपलं. आणि बाहेर पडताना एल्सी अजिबात म्हणजे तिला माहिती होतं मला आता मी तिला जाळीमध्ये ठेवणार आणि घरातून बाहेर पडणार. कारण मुलगा उठेपर्यंत तर मला तिला जाळीमध्ये ठेवायला लागते सुरक्षेसाठी. आणि मी तिला ठेवणार जाळीत म्हणून ती माझ्या अगोदर बाहेर जाऊन पायरीवर बसली आणि जाऊन टेबलवर चढूनच बसणार. कारण आम्हाला खाली जाताना तिला बघायचं असते आणि हाक मारायची असते वरून, आणि वरून बघितल्याशिवाय ते आम्हाला सोडत नाही. म्हणून मी पकडून तिला ठेवणार जाळीत म्हणून अगोदरच येऊन टेबलवर बाहेर बसलेली होती. मग तिच्याशी गोड बोलत तिला घेतलं आणि छान जाळीमध्ये ठेवलं आणि मग आम्ही घरातून बाहेर पडलो. आज सगळे आपले पार्सल जे असतात म्हणजे फिनेलचे वगैरे ते 100-150 तरी आज मला द्यायचे होते नेऊन. महालक्ष्मी मंदिराजवळ जे दुकान येतात कपिलतीर्थ मार्केटमध्ये तिथून मला ऑर्डर असतात. आणि म्हणजे आपलं डिशवॉश आणि फिनेलचीच ऑर्डर होती. दोन्ही पण मला 150 द्यायचे होते आणि मी तयार करून ठेवलेलं होतं. आणि त्यांचं कोण घ्यायला आलं नाही, त्यामुळे मला स्वतःला सकाळी जाऊन द्यायचं होतं. आणि हे कोल्हापूरमध्ये सगळे अतिक्रमण वगैरे सुरू असल्यामुळं इतर रंकाळ्यावरच्या गाड्या सगळ्या पूर्ण आता मागे गेलेल्या आहेत. आणि आता जरा छान पद्धतीनं ते दिसत आहेत बघा. माझी पण पावभाजीची गाडी होती, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज अर्ध शिवाजी पुतळा आहे तिथं माझा पावभाजीचा गाडा होता आणि खूप छान चालायचा. पण तिथं काहीतरी अडचण आल्यामुळे मी ते बंद केलं होतं. आणि मी सांगितल्या पद्धतीने तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं की मला पावभाजी इतके छान पद्धतीने बनवता येते. आणि माझी पावभाजी मी खूप कमी दरात माझी पावभाजी ठेवलेली, म्हणजे मी दर त्याचे 40 रुपयाला एक प्लेट. आता तुम्ही पावभाजी बाहेर जर रंकाळ्यावर आता मी खायला गेले तर 70 रुपये, 80 रुपये. आणि माझी प्लेट पावभाजीची होती ना, जिथं आपण भाजी ठेवायला पाहिजे तिथं ते लोक पाव ठेवतात आणि जिथं पाव ठेवायला पाहिजे तिथं भाजी ठेवतात, अशी पावभाजी देतात. पण माझी प्रॉपर पावभाजीची प्लेट जर तुम्ही बघितली असते पूर्ण भरून आणि व्यवस्थित जेवढी चांगली क्वालिटी देता येईल तेवढी दिलेली होती. आणि लोक येत पण होते, तेवढे त्यांना आवडत पण होते आणि लोक खात पण होते. म्हणजे तसंच मला ते सांगत पण होते की चांगली आहे, घरगुती पद्धतीची आहे, पण छान आहे. हे गंगावेशमधलं आपलं मंदिर कृष्ण सरस्वती महाराजांचं. आणि तिथून मग मी कपिलतीर्थ मार्केटमधून महालक्ष्मी मंदिरात गेलेले. आता ते बाहेरचे गावावरून लोक जे पूजा घालण्यासाठी येतात त्यांची ही पूजा गरुड मंडप बंद असल्यामुळं इथं बाहेर गणपतीचं मंदिर आहे कारंजाच्या समोर, तिथं चालू होती. त्यामुळं मी पण थोडा वेळ बसून जरा पूजेला बसले आणि तिथलं दर्शन वगैरे घेऊन मग मी बाहेर पडले. आज व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आजचा किंवा इथनं मागचे पण व्हिडिओ तुम्ही पहा. आणि जर आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअरसुद्धा करा. श्री स्वामी समर्थ.